काल उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. सभेमध्ये काही दिवसापासून चर्चा सुरू होती, की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जे उद्धव ठाकरे आहेत, यांचे जे खासदार आहेत, हे लवकरच शिंदे गटामध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळं मोठा राजकीय भूकंप 23 तारखेला होईल, असं बोललं जात होतं. त्याचबरोबर यामध्ये जे नागेश पाटील आहे आष्टीकर, संजय देशमुख आहे, बंडू जाधव आहे, संजय दिना पाटील आहे, दिलीप सोपल आहे, बाबाजी काळे आहे, राहुल पाटील आहे, रांजण साळवी आहे. असे अनेक जे नेते आहेत हे जे उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला त्या सभेला सर्वजण अनुपस्थित होते. त्याचबरोबर जे वैभव नाईक आहेत हे देखील अनुपस्थित असल्यामुळे चर्चेनं उधाण आलं आहे. त्याचबरोबर अनेक जे नेते आहेत आजी माजी आमदार खासदार हे उपस्थित नव्हते, पण सर्वांनी वेगवेगळे कारणं दिले आहे, की व कोणाला काहीतरी काम होतं, कुठेतरी काहीतरी होतं, असे वेगवेगळ्या आमदारांनी नेत्यांनी कारणं दिली आहेत. तर उद्धव ठाकरे यांना आम्ही संपर्क करून त्यांना सांगितलं आहे, की आम्ही सभेला येऊ शकणार नाही म्हणून, असं देखील काही जणांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर जे निंबाळकर आहे उस्मानाबादचे खासदार हे देखील उपस्थित नव्हते. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे, की मला थोडंसं काम होतं, त्यामुळं मला जमलं नाही, असं देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर अनेक नेते महायुतीतले दावा करत आहे, की लवकरच उद्धव ठाकरे यांचे 5 ते 6 खासदार, काँग्रेसचे काही आमदार असे आमच्याकडे येणार आहे, असा दावा अनेक नेते करत आहे. त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये कोणता नवीन राजकीय भूकंप होतो हे बघणं गरजेचं